कोणाला आवडो किंवा न आवडो, एक जातीव्यवस्था नावाची एक गोष्ट आहे. आणि जातीव्यवस्थेचं वैशिष्ट्य काय माहिती का, की माणसाचा आपल्या जातीतल्या माणसावर विश्वास बसतो. विष्णूशास्त्री चिपळूणकर हे जे रत्नागिरीला होते तिथल्या शाळेमध्ये, तो तिथला राजीनामा देऊन ते आले पुण्यामध्ये, निबंधमाला सुरू केली आणि त्यांच्या मनामध्ये अशाच प्रकारची एक शाळा काढायची. आता चिपळूणकर हे यांना सिनियर आहेत, मग त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण जाऊ त्यांच्याकडे आणि आपण त्यांना मदत करू आणि मिळून शाळा काढूयात, म्हणून ते गेले. ते 1892-93मध्ये दंगली झाल्या भारतात, हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये, महाराष्ट्रात पण झाल्या. तर त्या काळात टिळकांनी हिंदूंची बाजू घेतली, जाहीर बाजू घेतली, म्हणजे स्पष्टपणे. त्यामुळं आपोआप हिंदू लोकांना त्या आपल्या धर्माचे रक्षक वाटायला लागले. भारतातनं पैसे मिळवायचे, भारतातल्या लोकांचं लेबर युद्धासाठी घ्यायचं. हे करण्यासाठी ब्रिटिशांनी आपलं धोरण थोडं सैल केलं. टिळकांना जे गुरुस्थानी होते ते विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला लिहिली, म्हणजे चालवली रादर, मासिक पुस्तक असायचं, आणि त्याच्यातनं त्यांनी मराठ्यांना त्यांच्या इतिहासातल्या महत्त्वाची जाणीव करून दिली. आणि मग तेव्हापासून महाराष्ट्रात इतिहास संशोधनाची एक लाट उसळली. ह्या सगळ्या गोष्टी पूरक आहेत एकमेकांना. आणि इंग्रजांनी भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कसा चुकीचा आहे हे लोक सांगायला लागले. ग्रँड डबचा इतिहास कसा चुकीचा आहे हे सांगायला लागले. या तपशिलात मी जात नाही. आणि मग त्याचं एक काही म्हणा जे घुसळण झाली संपूर्ण, त्याच्यातनं एक जे काही बाहेर पडले ते एक लोकमान्य टिळक आहेत. हा एक मुद्दा आहे. आणि मग हळूहळू लोकमान्य टिळकांनी बघता बघता काय केलं, भारताचं नेतृत्व ताब्यामध्ये घेतलं. कशी झाली प्रक्रिया ती थोडक्यात सांगणार आहे मी. लोकमान्य टिळक जे नेते झाले अगोदर, त्यांच्या नेतृत्वाची सुरुवात पुण्याच्या नेतृत्वापासून झाली असं म्हणता येईल, पुणे शहराच्या. दुसरा एक त्यातला मुद्दा असा असतो की आपण जाणताय की टिळक आणि आगरकर हे डेक्कन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एकत्र होते. आणखी नाही काही त्यांचे समवयस्क मित्र होते. त्यांनी असं ठरवलं की आपण काहीतरी समाजकार्य करायचं. राजकारण हा विषय नव्हता सुरुवातीला. मग काय करायचं नेमकं, कारण अनेक गोष्टी त्यांच्यामध्ये, अनेक गोष्टींबद्दल मतभेद होते आगरकर टिळकांच्यामध्ये. पण ते शेवटी एका कॉमन पॉईंटवरती आले की शिक्षण क्षेत्रात आपण काम करू शकतो. आणि मग ठरलं की शाळा काढायची, सरकारचं अनुदान घ्यायचं नाही, हा त्यातला दुसरा मुद्दा. हा विचार त्यांचा चालू असताना त्याच काळामध्ये त्यांना असं ऐकण्यात आलं त्यांच्या की विष्णूशास्त्री चिपळूणकर हे जे रत्नागिरीला होते तिथल्या शाळेमध्ये, तो तिथला राजीनामा देऊन ते आले पुण्यामध्ये, निबंधमाला सुरू केली आणि त्यांच्या मनामध्ये अशाच प्रकारची एक शाळा काढायची. आता चिपळूणकर हे यांना सिनियर आहेत, मग त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण जाऊ त्यांच्याकडे आणि आपण त्यांना मदत करू आणि मिळून शाळा काढूयात, म्हणून ते गेले चिपळूणकरांकडे. आणि टिळक, चिपळूणकर, आगरकर, नामजोशी, आणखीन दोघं तिघं जे लोक होते त्यांनी एकत्र येऊन पहिल्यांदा शाळा काढली, विना अनुदान तत्वावरती आधारित, ती न्यू इंग्लिश स्कूल. मग पुढे त्याचं कॉलेज झालं, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी झाली. मग कुठे सांगलीला काढ, कुठे मुंबईला काढ, त्याच्यात तपशिलात जायचं कारण नाही. तेव्हा टिळक त्याच्यामध्ये नव्हते, टिळक बाजूला पडले होते. तर मुद्दा काय होता माझा की सुरुवात शैक्षणिक कार्यापासून केली. मग त्यांच्या लक्षात आलं की शैक्षणिक कार्यातला एक मर्यादा आहे. म्हणजे तुम्ही शिकवणार कोणाला शिकवणार, विद्यार्थ्यांना शिकवणार. विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये येऊन येऊन किती येणार दरवर्षी. सर्वसामान्य माणसाला शिकवलं पाहिजे आणि त्यासाठी वर्तमानपत्र काढलं पाहिजे. म्हणून त्यांनी केसरी आणि मराठा ही 2 पत्रं सुरू केली. केसरीचे पहिले संपादक आगरकर होते, टिळक नव्हते. टिळक मराठाचे संपादक होते, मराठा इंग्रजी वर्तमानपत्र होतं. ही 2 वर्तमानपत्रं काढली आणि त्या माध्यमातून त्यांनी लोकजागृतीला सुरुवात केली. पण पुढे त्यांच्यात भांडणं झाली वगैरे, आगरकर बाजूला गेले, तो आत्ताचा आपला विषय नाही. आपला विषय कोणता आहे की टिळकांचं जे नेतृत्व उभं राहिलं ते कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे उभं राहिलं. पहिली गोष्ट, त्यांनी अगोदर शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये शिकवलं, तर शिकवताना ते फक्त शाळेतलाच विषय शिकवायचे असं नाही, आपोआप त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या चालण्यातनं, त्यांच्या बोलण्यातनं राष्ट्रप्रेमाचे धडे, राजकारणातल्या काही गोष्टी विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचायच्या. म्हणून अनेक त्यावेळच्या तरुण पिढीतल्या विद्यार्थ्यांना टिळक हे गुरुस्थानी ठरले. दुसरं मी सांगितलं, कॉलेज त्यांनी वर्तमानपत्र काढली. ती वर्तमानपत्र महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात जायची, महाराष्ट्राबाहेर पण जायची, कर्नाटकात जायची उदाहरणार्थ.
संस्थानामध्ये जायचे. काही संस्थानांनी तर बंदी घातली होती केसरीत यायला. आणि आता त्या काळात शिक्षणाचं प्रमाण फार कमी होतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या खेडेगावामध्ये एखादाच ब्राह्मण सुशिक्षित असायचा, कुलकर्णी वगैरे. पण काय व्हायचं की तो ते वाचून दाखवायचा वर्तमानपत्र आणि गावातले लोक त्याच्या भोवती येऊन ऐकायचे. म्हणजे जसं पूर्वीच्या काळात तो पुराण सांगायचा, लोक ऐकायचे, तसं केसरीचं सामुदायिक वाचन व्हायचं. म्हणजे हे वर्तमानपत्र हे दुसरं माध्यम. तिसरं माध्यम असं झालं की लोकमान्य टिळकांनी ज्या वेळेला डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्यांची भांडणं झाली आणि सोसायटी सोडली, म्हणजे फर्ग्युसन कॉलेज आणि सोसायटीचा राजीनामा दिला, बाहेर पडले. नोकरी होती ती. मग आता पोट भरायला काय, पैसे कुठून आणायचे? वर्तमानपत्र चालू होती, पण वर्तमानपत्र तेव्हा पुरेशी नव्हती. अशी जास्त उत्पन्न येणारी बाब नव्हतीच ती. मग त्यांनी असं ठरवलं की आपण कायद्याचे क्लासेस काढायचे, लॉ क्लास. कारण त्यावेळेला खूप विद्यार्थी LLB व्हायचे कायद्याची परीक्षा देऊन. मग त्यांनी आपला खाजगी क्लास काढला. म्हणजे टिळकांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला माहीत नसेल कदाचित, की पहिल्यांदा लॉ क्लास जर कुणी काढला असेल तेव्हा खाजगी क्लासेसचे जनक म्हणजे लोकमान्य टिळक आहेत महाराष्ट्रातल्या. तर त्यांनी लॉ क्लास काढला पुण्यात आणि महाराष्ट्रभरचे सगळे विद्यार्थी टिळकांच्याकडं शिकायला यायला लागले लॉ. आणि त्यांना टिळकांनी लॉ शिकवला. त्यामुळे त्यांचा स्वतःचा तर लॉ फार चांगला झाला. पण त्याच्यापेक्षा गमतीची गोष्ट अशी आहे की ते विद्यार्थी फक्त टिळकांच्याकडनं कायदा शिकले असं नाही, तर टिळकांचे राजकारण पण ते शिकले. ते धडे घेतले त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. आणि मग ते विद्यार्थी जेव्हा आपापल्या LLB होऊन कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते जेव्हा आपापल्या गावी गेले, जिल्ह्याच्या तालुक्याच्या कुठल्या, आणि प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली, तेव्हा त्याचबरोबर त्यांनी टिळकांचं राजकारण पण तिथून सुरू केलं आणि ते छोटे छोटे नेते झाले. टिळकांचं आणि गांधीजींचं वैशिष्ट्य काय माहिती का, की त्या दोघांनी खूप छोटे छोटे टिळक तयार केले, खूप छोटे छोटे गांधी तयार केले. तर त्यामुळे ते सगळे विद्यार्थी जे वकील झाले आणि पसरले महाराष्ट्रात, ते टिळकांचं राजकारण पुढे त्यांनी नेलं. मग टिळकांचं, मी सांगतो की त्यांचं नेतृत्व कसं एस्टॅब्लिश झालं हे सांगत होतो तुम्हाला. पुढची गोष्ट काय माहिती का, हे झालं टिळकांना त्या काळातल्या नाटक करणाऱ्या लोकांनी फार आश्रय दिला. महाराष्ट्रात त्या काळात नाटकाची एक नवीन लाट आली होती. खूप लोक नाटकं लिहायला लागले, नाटकं करायला लागले, लोकांना नाटकं आवडायला लागली. आधुनिक रंगभूमीला म्हणतो आपण. आणि जेव्हा टिळक राजकारणामध्ये आले आणि टिळकांच्या आयुष्यात काही घटना घडायला लागल्या, तेव्हा त्या नाटकवाल्या मंडळींनी त्याची नाटकं केली. ती आज फारशी प्रसिद्ध नाही आहेत, पण त्या काळात खूप नाटकं, 25 नाटकं सांगता येईल की जे टिळकांच्या जीवनातल्या प्रसंगांच्यावरती झालेली आहेत आणि ती स्टेज झालेली आहेत. इतकंच नव्हे तर या मंडळींनी टिळकांच्यावरती जेव्हा जेव्हा काही प्रसंग आले, कुठं तुरुंगात गेले, कुठं काय केलं, तेव्हा नाटकाचे प्रयोग करून पैसे त्यांना मिळवून दिले की तुम्ही तुमच्या डिफेन्ससाठी हे पैसे घ्या, ही थैली घ्या. आणि टिळकांच्या राजकीय विचारांचा प्रसार सगळा महाराष्ट्रात गेला. तर हे नाटकवाले लोक त्यांना खूप मदतीला आले त्यांचं नेतृत्व वाढण्यासाठी. नंतर खुद्द पुण्यापुरतं सांगायचं म्हणजे पुण्यातल्या तरुण मुलांनी त्यावेळेला मेळे काढले, विशेषतः गणपतीच्या उत्सवामध्ये आणि शिवाजीच्या उत्सवामध्ये. ते मेळ्यातली मुलं गाणी म्हणायची म्हणजे ठिकठिकाणी जाऊन, त्या गाण्यांच्या माध्यमातून ते टिळकांच्याच नेतृत्वाचा प्रचार करायचे. तर या सगळ्या गोष्टीमुळं टिळकांचं नेतृत्व हळूहळू महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश झालं. पण टिळकांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हतं, सुरुवात झाली महाराष्ट्रातनं. ॲक्च्युली सुरुवात कुठं झाली माहिती का, सुरुवातीच्या काळात आता काय माहिती आहे का, की आपल्याकडे कोणाला आवडो किंवा न आवडो एक जाती व्यवस्था नावाची एक गोष्ट आहे. आणि जाती व्यवस्थेचं वैशिष्ट्य काय माहिती का, की माणसाचा आपल्या जातीतल्या माणसावर विश्वास बसतो, एक भरवसा उत्पन्न होतो. दुसऱ्या जातीच्या माणसावरती लोक विश्वास ठेवत नाहीत. मग नेता कुठला पाहिजे आपला, मला माझ्या जातीचा नेता चालतो, दुसऱ्या जातीत चालत नाही. म्हणून टिळकांच्या बरोबर सुरुवातीच्या काळामध्ये आलेले जे लोक होते ते सगळे कोकणस्थ ब्राह्मण होते. मग पुढे काय झालं, जरी टिळकांनी कोल्हापूरच्या 4थ्या शिवाजी महाराजांच्यासाठी तुरुंगवास भोगला, मी त्या तपशिलात जात नाही, फक्त माहिती असं म्हणून सांगतो. टिळकांना 99 दिवसांची शिक्षा झाली त्यासाठी की त्यांनी 4थ्या शिवाजी महाराजांची, म्हणजे ज्यांना आपण करवीर शाहू छत्रपती म्हणतो, त्यांच्या दत्तक वडिलांची बाजू घेऊन त्यांचा छळ करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध काही लिखाण केलं मराठामधनं आणि आगरकरांनी केसरीमधनं. त्यावर त्यांच्यावरती खटला झाला आणि त्यांना शिक्षा झाली. तर त्या काळात लोकांना असं वाटलं की महाराष्ट्रातले सगळे लोक हे छत्रपतीला मानणारे आहेत, शिवाजी महाराजांच्या गादीला मानणारे आहेत.
तर म्हणजे ही अशी सुरुवात झाली. मग पुढे 1892-93मध्ये दंगली झाल्या भारतात, हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये, महाराष्ट्रात पण झाल्या. तर त्या काळात टिळकांनी हिंदूंची बाजू घेतली, जाहीर बाजू घेतली, म्हणजे स्पष्टपणे. त्यामुळं आपोआप हिंदू लोकांना त्या आपल्या धर्माचे रक्षक वाटायला लागले. मधल्या काळात ब्रिटिश सरकारने असे काही कायदे केले, परत तपशिलात जाणार नाही मी, की ज्यांचा संबंध हिंदू धर्मातल्या काही गोष्टींशी होता. तर टिळक त्या कायद्याचे एकदम विरोधक होते, अशातलाही भाग नाही. पण त्यांनी एक मुद्दा असा मांडला की हे आमच्या धर्माची सुधारणा आम्ही करणार, त्यासाठी कायदे करण्याची गरज नाही, आणि विशेषतः परकीय सरकारकडून असे कायदे अजिबात करून घेऊ नयेत, ही त्यांनी बाजू मांडल्यामुळं बऱ्याच लोकांना असं वाटलं की टिळक हे सनातनी हिंदू धर्माचे सुद्धा रक्षक आहेत. त्यामुळं आपोआप हिंदू त्यांच्या मागे यायला लागले. आणि मग साहजिकपणे बंगालमधले हिंदू असतील, आणखीन कुठले असतील, बघता बघता टिळकांचं नेतृत्व हे अशा पद्धतीने भारतात जायला लागलं. मग टिळक मधल्या काळामध्ये काँग्रेसची स्थापना झाली 85 साली. टिळक काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये ते ॲक्टिव्ह होते आणि हळूहळू त्यांनी काँग्रेसमध्ये सुद्धा आपला एक गट निर्माण केला, की ज्या गटाचं नाव आपण म्हणतो जहाल पक्ष. काँग्रेसमध्ये 2 गट होते त्या काळात. टिळकांच्या गटाला म्हणायचे जहाल, आणि दुसरा जो गट होता त्याला म्हणायचे मवाळ किंवा नेमस्त. मॉडरेट हे त्याचं इंग्रजीमधलं नाव मुळातलं. तर हे टिळकांचं नेतृत्व अशा प्रकारे त्या दंगलीमुळं हिंदूंचं झालं. मग ते भारतव्यापी झालं, आणि विशेषतः बंगालचे लोक टिळकांच्यावर जास्त आले, हे समजून घ्या. खूप इंटरॅक्शन होती. म्हणजे टिळकांच्यावरती खटला झाला 98 साली त्या रॅनच्या वधानंतर. तेव्हा बंगालच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि पाठवले. इतकंच नव्हे तर वकील पाठवले टिळकांच्या बचावासाठी. तर असं एक ते महाराष्ट्र आणि बंगाल यांच्यातलं एक नातं तयार झालं. आणि बघता बघता तिथे जेव्हा लॉर्ड कर्झन भारताचा गव्हर्नर जनरल झाला, आणि त्यांनी काही गोष्टी चुकीच्या केल्या, इथल्या लोकांना दुखावणाऱ्या म्हणा किंवा आणखीन कशा म्हणा, तेव्हा बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये टिळकांनी जी काही भूमिका घेतली, त्यामुळं परत एकदा टिळकांचं नेतृत्व असं उजळून निघालं आणि ते भारताचे नेते झाले. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की पहिले नेते कोण भारताचे, तर टिळक आहेत. आणि मग तुम्ही टिळकांच्या भाषणांचा आवाका जर पाहिला की नाही, टिळकांचा दौरा पाहिला, तर टिळक कुठनं कसे गेले आहेत. टिळक दक्षिणेत मद्रास वगैरे तर जातीलच ना, सिलोनला गेले होते. ओके. उत्तरेत दिल्ली, अलाहाबाद, पंजाब, अमृतसर, पाकिस्तानात आज जिथे कराची आहे तिथे, आणि इकडे पूर्वेला जर म्हटलं तर कलकत्ता आणि अर्थात रंगूनपर्यंत गेले. म्हणजे तुम्ही कल्पना करा की एवढा भारत त्या काळात राजकीय दौरा करणारा कुणीच नव्हतं, ते टिळकच होते फक्त. तर ही टिळकांची नेतृत्वाची अशी प्रस्थापना झाली. आणि त्यांना पहिल्यांदा मग त्यांच्याच लोकांशी, म्हणजे भारतातल्या मवाळ नेमस्त लोकांशी नेतृत्वासाठी झगडावं लागलं. आणि त्याच्यात कोण मुख्य होते, तर फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगालचे, मेहता मुंबईचे, आणि महाराष्ट्रातले मुख्यत्वे करून गोपाळकृष्ण गोखले. आणि नुसते महाराष्ट्रातले नाहीत तर पुण्यातले, आणि नुसते पुण्यातले नाहीत तर टिळकांच्या जातीचे. म्हणजे आता बघा कसं झालेलं आहे. 1905 हे साल मी मुद्दाम घेतो, त्याच दरम्यान फाळणी झालेली आहे याची बंगालची. पण 5 साली भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व कोणाकडे होतं. 3 गट होते, 3 विचारधारा होत्या म्हटलं तर, 3 प्रकारचे ॲक्टिव्हिस्ट होते स्वातंत्र्य लढ्यामध्ये. एक तर माहिती आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे टिळकांचा, ज्याला आपण जहाल म्हणतो. दुसरा नेमस्त लोकांचा ब्रिटिशांच्या सद्सद्विवेक बुद्धीवरती विश्वास होता. आपण त्यांना अर्ज केला, विनंती केली, शिष्टमंडळ घेऊन भेटलं तर ते आपलं गाऱ्हाणं ऐकतील अशी त्यांची खात्री होती. कॉन्स्टिट्युशनल मार्गाने असं त्यांचं होतं. तो दुसरा नेमस्तांचा गट. आणि तिसरा जहालांचा गटसुद्धा, म्हणजे जहालांचा मार्गसुद्धा अपुरा आहे. हे लोक जाणार नाहीत, त्यांना मारल्याशिवाय सरळ स्वच्छ सशस्त्र क्रांती हाच मार्ग आहे असा समजणारा एक गट, ज्यांना आपण अतिजहाल म्हणूयात. तर ते अतिजहाल म्हणजे त्यांचं नेतृत्व करणारे होते विनायक दामोदर सावरकर. तरुण विद्यार्थी म्हटलं तरी चालेल त्या काळामध्ये, 20-25मधले. म्हणजे मला सांगा की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या 3ही मुख्य स्कूल्सचे नेते हे महाराष्ट्रातले होते, टिळक, गोखले आणि सावरकर. 3ही चित्पावन ब्राह्मण होते. आणि चित्पावन ब्राह्मणांचा ब्रिटिश सरकारने फार
धसका घेतला होता. रँडचा ज्या वेळेला खून झाला ना, त्यावेळेला त्यांना असं वाटलं की पुण्यातल्या ब्राह्मणांनी घरात प्रत्येकाच्या शस्त्रास्त्र दरून ठेवलेली आहेत, संधीची वाट पाहत आहेत आणि संधी आली की ते सशस्त्र बंड करणार असं त्यांना वाटलं. आणि मग ते त्याच काळात लोकमान्यांनी गणेशोत्सव, शिवाजी जयंती वगैरे सुरू केले की नाही. त्यामुळे लोकांचा राष्ट्राभिमान वाढला. ते नको होतं ब्रिटिशांना नेमकं. आणि त्याच वेळेला मग ते रँडचा खून झाला. मग त्या रँडच्या नंतर बरोबर इंग्रजांनी ते प्लेग नेमका त्यावेळेला आला की नाही, प्लेगचं निमित्त करून त्यांनी काय गंमत केली माहिती का, की हा जो संशय होता, संशय लोकांना येतो की नाही, जसं अमेरिकेतल्या सद्दामकडे काहीतरी जैविक हे आहेत, शस्त्र आहेत, असा संशय आला. म्हणून अमेरिकेने ते सगळं इराक हे करून टाकलं. तसं ब्रिटिशांना संशय आला की पुण्यामध्ये अशी काहीतरी गडबड आहे. तेवढ्याच प्लेग आला. आणि मग प्लेग घरातल्या माणसाला झाला की नाही हे शोधायचं निमित्त करून ते घरात घुसायचे सगळे सैनिक, लष्करी युद्धपातळीवरती हाताळलं ना. आणि हे पाहिजे की इथे काय गडबड आहे का, कुठं पिस्तूल आहे का, कुठं काय आहे का, तलवार आहे का, हे खरं त्यातलं आणखीन एक कारण होतं. तर हा भयानक संशय. आणि ते मेळे, परत मेळ्यांच्यामधली गाणी, त्यातलं एक गाणं तुम्हाला सांगतो, फार इंटरेस्टिंग गाणं आहे. ते गाणं असं आहे, आधी ब्राह्मण त्यात पुणेकर त्यातही कोकणस्थाशी धरा. ब्रिटिश सरकारचं धोरण काय, पोलिसांचं धोरण काय, की ब्राह्मण असला तो पुण्यातला असला आणि त्याच कोकणस्थ असला तर मग तो नक्कीच बंडवाला असणार. आधी ब्राह्मण त्यात पुणेकर त्यातही कोकणस्थाशी धरा, का यांनी गोरा ठार मारिला कोणाला तरी कैद करा. हे ते मेळ्यातलं गीत आहे. तर ते ब्रिटिश सगळीकडे फिरायचे, प्रत्येक मेळ्यात जायचे की इथं काय आक्षेपार्ह म्हणतात का कुणी. मग कुणीतरी एका गोऱ्या माणसाने ऐकलं की असं काहीतरी म्हणतो, त्याची मराठी अशी अर्धवट असायची ना, पूर्ण समज नसायचा. मग त्यांनी पकडलं त्या पोरांना, नेलं फरसखान्यात नेलं, म्हणजे पोलीस चौकीवर नेलं. आणि विचारलं तुम्ही काय म्हणत होता. ते पोरांनी म्हणून दाखवलं. ते पोरं असायची सगळी, तरुण पोरं असायची, 20च्या आत बाहेरची, की आधी ब्राह्मण त्यात पुणेकर त्यातही कोकणस्थ असे जरा, यांनी गोरा ठार, म्हणजे काय म्हणले, यांनी गोरा ठार. तुम्हाला माहिती आहे म्हणले, गोरा गाईच्या लहान याला गोरा म्हणतात म्हणले. ते असं पुण्यातलं वातावरण, यांची लिडरशिप प्रस्थापित झालेली, भारतातून त्यांना फॉलोईंग मिळतं आहे. आणि मग तिकडे बंगालमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्याचंसुद्धा केंद्र हे महाराष्ट्रातलेच लोक आहेत. सेनापती बापट पकडले, म्हणजे त्यांच्यावरती वॉरंट काढलं, त्यांनी ती विद्या आणली, बॉम्बची विद्या. टिळकांच्याकडे ती बॉम्बची विद्या होती, इथून ती बंगालमध्ये गेली. ही वस्तुस्थिती पोलिसांना माहिती झाली ना. आणि मग पोलीस त्यांच्या मागे लागले. आणि मग त्याच्यात टिळकांना पकडलं, राजद्रोहाचा खटला भरला आणि 6 वर्ष मंडालेची शिक्षा दिली. असा तो भाग आहे. पण आता मी जे म्हणालो की नाही की हे सगळे पुण्यातले लोक आहेत, ब्राह्मण आहेत आणि चित्पावन आहेत, तर त्याच्यावरून असं जर कुणी अनुमान काढलं समजा की म्हणजे याचा अर्थ काय की सगळे ब्राह्मण एकच की काय, तर असं नाही. हे टिळकांचे अनुयायी आणि गोखल्यांचे अनुयायी यांच्यामध्ये इतकं वैमनस्य होतं की टिळकांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा गोखल्यांनीच काहीतरी चाळी केली, ब्रिटिश सरकारकडे चुगली केली, त्यांना भडकवलं ब्रिटिश सरकारला, काही पुरावे दिले, म्हणून टिळकांना शिक्षा झाली असं मानणारा फार मोठा एक वर्ग होता. आणि त्या वर्गातल्या काही लोकांनी गोखल्यांचा खूनसुद्धा करण्याचा प्रयत्न केला, कट रचला होता की हा देशद्रोही मनुष्य आहे. त्यांची बदनामी तर केलीच केली मेळ्यांच्यामधून गाणीबिणी म्हणत म्हणत, पण त्यांचे 2-3 प्रयत्न केले खुनाचे. तर ते त्या यांनी सांगितलं, ज्यांनी प्रत्यक्षात तो प्रयत्न केला, त्याचं नाव भावे नावाचा तरुण होता. त्यांनी पिस्तूल पैदा केलं आणि तो गोखल्यांच्यावरती वास ठेवला, कुठे सापडतील, कुठे मारता येणं शक्य आहे. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे पुणे मुंबई त्यांच्या चक्र चालू असतात, ते कौन्सिलचे मेंबर होते ना, आणि खूप वेळ जायला लागायचं. तर मग रेल्वेमध्ये सापडतील, तिथे कोणी नसतं, कारण ते कुपे वगैरे असायचा, एकच माणूस तिथे असायचा. मग त्यांनी बरोबर रेल्वेत तो शिरला, रात्रीची वेळ होती आणि गोखल्यांच्या डब्यात आला, हातात पिस्तूल. गोखले झोपले होते चक्क, गाडीत काय करणार माणूस. आणि हा तिथपर्यंत गेला, त्यांनी गोखल्यांच्यावरती पिस्तूल रोखलं. 1 सेकंदाचा फक्त अवधी होता, तो ट्रिगर ओढायचा चाप. पण त्याचं लक्ष गोखल्यांच्या चेहऱ्याकडे गेलं. तो गोखल्यांचा चेहरा इतका निरागस, निर्व्याज, इनोसंट ज्याला म्हणतो आपण, लहान मुलासारखा, की हा माणूस कसा चाडी करेल टिळकांची. नाही त्याच्याकडनं तो खून झाला, तो बिचारा परत माघारी गेला. पण मी काय सांगतो की त्यांच्यासुद्धा एवढं हे झालं होतं की ते एकत्र नव्हते, हा त्याच्यातला मुद्दा होता. पण सगळ्या प्रकारचे याच्यामध्ये त्यांचं वर्चस्व होतं, ही गोष्ट मात्र खरी आहे.
म्हणून हे जे नेतृत्व महाराष्ट्राचं पुढं आलं ते महाराष्ट्राचं होतं, परंतु त्यातल्या त्यात आणखीन त्याचं जातीय विश्लेषण केलं तर ते ब्राह्मणांचं होतं, आणि आणखीन खालच्या स्तरावरती गेलं तर ते कोकणात ब्राह्मणांचं होतं. हा तो मुद्दा आहे. आणि ही गोष्ट पुढे निर्णायक ठरली ना महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणामध्ये किंवा लोकमान्य ते महात्मा या प्रवासामध्ये. म्हणून ही तुम्हाला मुद्दाम मला सांगणं भाग पडलं. असो, तर 8 साली अशा प्रकारे टिळक मंडालेत गेले. मग 8 साली बाकीचे लोक काय करत होते? गांधीजी कुठे होते? गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते, भारताच्या राजकारणात नव्हते. आणि तिथं ते चळवळ करत होते भारतातल्या आणि आशिया खंडातल्या म्हणण्यात फार तर काळ्या लोकांच्या हक्कांसाठी. आणि ती चळवळ करताना त्यांना एक नवीन मार्ग सापडला, ज्याला त्यांनी सत्याग्रह असं नाव दिलं. तो रूढ मार्गांपेक्षा अत्यंत वेगळा होता. तर गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये, दरम्यानच्या काळात सावरकर इंग्लंडमध्ये होते, पण सावरकरांनाही पकडलं आणि त्यांनाही 2 जन्मठेपाची शिक्षा करून कुठे पाठवलं? अंदमानला पाठवलं. त्यामुळे सशस्त्र क्रांतीचे सगळे संपल्या गोष्टी तेव्हा तिथे. बंगाली पकडले, महाराष्ट्रातले लोक पकडले, जेवढे म्हणून संबंधित होते. जसं इथे रॅनचा खून झाला तसं नाशिकला जॅक्सनचा खून झाला. तो करणारा सावरकरांचेच अनुयायी होता, कान्हेरे आणि बाकीचे जे लोक कुणी होते ते. त्याही तपशिलात मला जायचं नाही आत्ता. मग इथे कोण? मग इथे गोखले. म्हणजे महाराष्ट्राचं किंवा काँग्रेसचं सगळं राजकारण गोखल्यांच्या ताब्यामध्ये आलं त्या काळात. कारण त्याच्या आधी एक वर्ष 1907मध्ये सुरतमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात जहाल आणि मवाळ यांची प्रचंड भांडणं झाली. आणि ते भांडणं झाल्यानंतर मवाळांनी काँग्रेसवरती वर्चस्व मिळवलं आणि टिळकांना काँग्रेसमधून काढून टाकलं. त्यामुळं सर्वेसर्वा काँग्रेसचे मवाळ आणि त्यातल्या त्यात परत गोपाळकृष्ण गोखले 9 सालापासून तर 15 सालापर्यंत काँग्रेसचं राजकारण गोखले करत होते. समजून घ्या. म्हणजे महाराष्ट्राचं महत्त्व मी तुम्हाला सांगतो आहे. जरी टिळक सावरकर तिकडे गेले तरी भारताचं राजकारण कोणाच्या हातामध्ये राहिलं? महाराष्ट्राच्या हातात राहिलं. तर म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व हे त्या काळामध्ये एस्टॅब्लिश्ड फॅक्ट झाली होती. तिचा महाराष्ट्रातल्या लोकांना अभिमान होता की आम्ही नेते आहोत, आम्ही राज्यकर्ते आहोत. पूर्वी राज्य केलं कुणी मधल्या काळात? हे महाराष्ट्रातील लोकांनी केलं. राज्य चालवलं, साम्राज्य केलं. इनफॅक्ट मी मगाशी सांगितलं तुम्हाला मराठ्यांच्या एकूणच भारतातल्या नियंत्रणाची कथा सांगितली थोडक्यात. आणि मग आपल्याला ते माहितीच आहे, इतर लोकांनी सुद्धा ते मान्य केलं भारतातल्या की आपले नेते हे महाराष्ट्रातलेच लोक आहेत. म्हणजे काय त्यांनी लिहिलं अशातला भाग नाही, काय कोणी करार करायचा नसतो. पण सगळ्यांनी स्वीकारलं ते की महाराष्ट्र हा अग्रेसरच आहे, त्यामुळं महाराष्ट्राच्या मागे आपण जाऊयात. हे अशा पद्धतीची गोष्ट त्यावेळेला जवळजवळ लोकांनी मान्य केलेली दिसते आपल्याला. म्हणून मग ते गोखल्यांचं राजकारण आहे. पहिला जो करार झाला हिंदू आणि म्हणजे काँग्रेस म्हणूयात आपण, हिंदू म्हणण्यापेक्षा, आणि मुसलमान किंवा मुस्लिम लीग म्हणूयात गडीवर, तो मोर्ले आणि मिंटो यांच्या काळात झाला. तर तेव्हा काँग्रेसचं प्रतिनिधित्व गोखले करत होते. पुढच्या वेळेला मग तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांच्या मध्ये झाला. तो पुढचा भाग आहे, तुम्ही आता सांगत नाही. तर ही महाराष्ट्राचे नेतृत्व ही एस्टॅब्लिश फॅक्ट आहे. ओके, असो. तर मग टिळक मंडालेत गेल्यानंतर 1914 सालापर्यंत ते मंडालेमध्ये होते. शिक्षा एकूण 6 वर्षांची होती, पण तुरुंगात चांगलं वर्तन केल्यामुळे त्यांना सूट मिळाली आणि थोडं लवकर सुटले. आले पुण्यामध्ये 14 साली, काहीतरी जुलै काहीतरी असेल, ऑक्टोबर-जुलै काहीतरी असेल 14च्या. आता आल्यानंतर 6 वर्ष मधल्या काळात 5.5 वर्ष राजकारण पूर्णपणे ठप्प आणि थंड होतं. काही कोणाची करण्याची हिंमतच नव्हती. ब्रिटिश सरकारने इतकं धोरण अवलंबलं दमन करण्याचं, पाळंमुळं खणून काढली सगळी क्रांतिकारकांची, त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक, की कुणी परत उठू नये. वर्तमानपत्रावरती निर्बंध घातले, नाटकांच्यावरती निर्बंध घातले आणि अशी व्यवस्था केली की कुणीही राजद्रोह करायला प्रवृत्त होऊ नये. त्यामुळे 6 वर्ष टोटल 6 वर्ष महाराष्ट्राने खाडीलकरांची नाटकं बालगंधर्वांनी केलेली पाहिली. ती म्हणजे त्या अर्थाने महाराष्ट्रात ती चांगली वर्ष गेली. काही दंगाधोपा नाही, कुठं भांडणं मारामारा नाहीत, कुठे बॉम्ब फुटत नाही, कुणी कोणाला पिस्तुलांनी मारत नाही, अशी ती वर्ष गेली 6. मग टिळक आल्यानंतर त्यांनी पाहिलं की अरे काहीच झालं नाही, मग आता करायचं काय, काहीतरी तर केलं पाहिजे. आणि इथले लोक पण बघा टिळकांचे अनुयायी, त्यांनी काही केलं नाही. ते म्हणतात की 6 वर्षानंतर बळवंतराव येतील तेव्हा पाहू, अशी त्यांची भूमिका होती. तर 14 साली टिळक आले आणि त्यांनी पाहिले की काही होत नाही, आता करायचं काय पुढे. तेवढ्यात
भारताच्या सुदैवानं असं म्हणेन मी, महायुद्ध सुरू झालं. जर्मनी आणि इंग्लंड हे त्यातले मुख्य, आपल्या दृष्टिकोनातून मुख्य पात्र. मग ती दोस्त राष्ट्र आणि अक्षराष्ट्र हे तुम्हाला ठाऊक आहे. आणि त्यामुळं एकूण सगळंच वातावरण बदललं. कसं बदललं बघा, की युद्धामध्ये जर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला भारतातल्या लोकांचं सहकार्य घ्यावं लागेल. हे इंग्लंडला कळून चुकलं. त्यामुळं नॅचरली इथल्या लोकांना त्रास द्यायचा किंवा त्यांच्याकडं काय म्हणत त्या राज्यकर्ते म्हणून पाहायचं, ह्या प्रवृत्तीला आपोआप आळा बसला. ते आपले सहकारी, आपले मित्र, आपली लाडकी प्रजा म्हणूनच पाहिलं पाहिजे. त्याशिवाय मग सैन्य भारतातलं ना, सैन्य भारतात मिळवायला, भारतातनं पैसे मिळवायचे, भारतातल्या लोकांचं लेबर युद्धासाठी घ्यायचं. हे करण्यासाठी ब्रिटिशांनी आपलं धोरण थोडं सैल केलं. नाहीतर लोकमान्य टिळकांना परत कसं तुरुंगात टाकायचं हेच त्यांचं चाललं होतं इंग्रजांचं. पण आता पंचायत झाली. आता टिळक म्हणजे लोकप्रिय माणूस, त्याला आता दुखावता येणार नाही. आणि टिळकही हुशार. टिळकांनी पहिल्यांदा ते युद्ध म्हटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला संधी आहे. मग त्यांनी पहिल्यांदा पत्र काढून जारी केलं की आमचा ब्रिटिश सरकारला पूर्ण पाठिंबा आहे आणि भारत आपला ब्रिटिशांच्या मागे आहे. तर लोकांना आश्चर्य वाटलं, ब्रिटिशांचे एवढे विरोधक अमुक तमुक करतात आणि कसं काय पाठिंबा देतात. त्याचं हे कारण होतं. मग ब्रिटिश आता अडचणी सापडलेल्या आहेत, तेव्हा त्या अडचणीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त आपल्या पदरात काय सवलती पडतील हे टिळकांनी पाहिलं त्या काळामध्ये. आणि म्हणून ब्रिटिशांना पाठिंबा जाहीर केला. आता हे टिळक राजकारण ज्यांनी सुरू केलं, ब्रिटिशांना पाठिंबा जाहीर केला. दुसरी स्टेप टिळकांनी काय केली की आता काँग्रेसने आपल्याला 1907 काढून टाकलं होतं, तर परत काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा त्यांनी जाहीर केलं. तर काँग्रेसचे जे प्रतिष्ठित नेतृत्व होतं प्रस्थापित मावळांचं, त्यांच्यात खळबळ माजली की हे परत आले म्हणजे परत त्रास देणार आपल्याला, ही बॅत कशाला आपल्यामध्ये. म्हणून त्यांनी टिळक येऊ नयेत काँग्रेसमध्ये, अशा पद्धतीने पावलं आखायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये गोखले होते, गोखल्यांना टिळक नको होते. फिरोजशाह मेहता होते, फिरोजशाह मेहताना टिळक नको होते. पण टिळकांनी सांगितलं, काय सांगितलं, जाहीर सांगितलं की मी काँग्रेसमध्ये जाणार आणि काँग्रेसवर ताबा मिळवणार आणि काँग्रेसप्रमाणे वागवणार, असं सरळ टिळकांनी सांगितल्यामुळं तो एक पंचायत झाली सगळ्या लोकांची. आणि त्यानुसार टिळकांनी सुरुवात केली पावलं आखायला पुढची. परत अनुयायी म्हणायला लागल्यावर काय करताय भलतंच, ज्या लोकांनी आपल्याला काढून टाकलं पक्षातून, त्यांच्या पक्षात आपण कशाला जायचं, असं काहीतरी स्वाभिमानाचा मुद्दा त्यांच्या डोक्यात आला. तर टिळक म्हणजे ते तसं नाही, काँग्रेस ही तिथली मुख्य संघटना आहे, तेव्हा जे काही करायचं ते काँग्रेसमधून करायचं, आपण त्या काँग्रेसमध्ये जाऊ, त्यांना बरोबर घेऊन काम करू, ही टिळकांची भूमिका आहे. आणि त्याप्रमाणे टिळकांनी ठिकठिकाणी आपल्या अनुयायांच्या परिषदा घ्यायला सुरुवात केली. पुण्याला घे, नगरला घे, आणखीन कुठे घे, अशा प्रकारची टिळकांच्या राजकारणाची पावलं पडायला लागली. ही पावलं पडत असताना दरम्यानच्या काळात काय झालं माहिती का, आणखीन 2 लोक बाहेरनं आले भारतात. त्यातला एक भारतीयच होता, तो म्हणजे महात्मा गांधी. तेव्हा ते महात्मा नव्हते झालेले. मोहनदास करमचंद गांधी किंवा बॅरिस्टर गांधी हे आफ्रिकेमध्ये राजकारण करत होते. राजकारण म्हणण्यापेक्षा आफ्रिकेतल्या भारतीय लोकांच्या हक्कांसाठी भांडत होते सत्याग्रहाच्या माध्यमातून. त्यांना असं वाटलं की आफ्रिकेतलं काम आपलं पुष्कळ झालं, आपण आपल्या देशात जाऊन काहीतरी केलं पाहिजे. म्हणून गांधीजी 1915च्या सुरुवातीला भारतात आले. मुंबईत त्यांची बोट लागली किनाऱ्याला, तिथनं ते उतरले मुंबईला. मुंबईत 2 ठिकाणी त्यांचे सत्कार झाले, कारण त्यावेळेला त्यांनी ब्रिटिश सरकारला नमवलं होतं. आणि गांधीजींना सगळ्या जगात त्यांचं नाव माहिती झालं होतं की हा एक असा मनुष्य आहे की ज्यानं ब्रिटिशांशी लढा केला आणि ब्रिटिशांना सत्याग्रहाच्या अहिंसेच्या मार्गातनं नमवलं. तर ते गांधीजी आले. आणि गांधीजी मुंबईवरनं कुठे आले, पुण्याला आले. का आले पुण्याला, तर त्यांची अशी इच्छा होती की आपण भारतात जे राजकारण करणार आहोत इथून पुढे ते गोपाळकृष्ण गोखले यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. आणि गोखलेंना ते मान्य होतं. म्हणजे गांधीजी आले ते टिळकांचे अनुयायी होण्यासाठी नाही आले भारतात, ते गोखल्यांचे अनुयायी होण्यासाठी आले आणि पुण्यामध्ये आले. आणि गोखल्यांनी तेव्हा भारत सेवक समाज, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन केली होती, जिची इमारत आत्ता तुम्हाला फर्ग्युसन कॉलेजच्या तिकडच्या बाजूला आजही दिसेल. आज तिथं काय होतं माहीत नाही, इमारत मात्र आहे. तर तिथे आले, गोखल्यांनी स्वागत केलं. आता म्हणले इथून पुढं तुम्ही आमच्याबरोबर काम करणार. आणि एक अट घातली काम करण्यासाठी, काय की 1 वर्षभर काहीही राजकारण करायचं नाही, राजकारणात भाग घ्यायचा नाही. मग काय करायचं, तर भारत फिरायचा अख्खा आणि पाहायचा.
आणि ती अट गांधीजींनी पाळली बघा नंतर. म्हणजे गोखले जरी गेले तरी अट पाळली गांधीजींनी. आणि म्हणले आता भरा फॉर्म भरा, काहीतरी अर्ज करा या सोसायटीचा मेंबर होण्यासाठी, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. मग गांधीजींनी केला अर्ज, भरला तो फॉर्म, झाली त्यांची मिटिंग कार्यकारिणीची. आला गोखल्यांचा अर्ज, गांधींचा अर्ज प्रवेशासाठी, मेंबर होण्यासाठी. गोखल्यांच्या सहकाऱ्यांनी तो अर्ज फेटाळून लावला.